याच्या विरुद्ध दिशेने मला आज आपल्याशी संवाद करायचा आहे। ज्याचं बालपण बिघडते त्याचं तारुण्य बिघडते, ज्याचं तारुण्य बिघडले मला असं वाटतं त्याचं म्हातारपण सुद्धा बिघडल्याशिवाय राहत नाही। गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे पण मला सिद्धांताकडे जायचे म्हणून सांगावे लागेल। एका बापाने आपल्या मुलाकरता 200 एकर जमीन कमवून ठेवली होती आणि 200 एकर जमीन ज्या वेळेला कमवून ठेवली ना त्यावेळेला त्या ठिकाणी तोच बाप ज्या वेळेला म्हातारा होतोय त्यावेळेला त्याचा जो मुलगा आहे त्याचा मुलगा त्याला त्याची व्यवस्था हा गोठ्यामध्ये करतोय आणि गोठ्यामध्ये केल्याच्या नंतर त्या बापाच्या हातामध्ये एक घंटा दिल्या जाते आणि बापाच्या हातामध्ये घंटा दिल्याच्या नंतर त्याला 3 पायाची बाज त्या ठिकाणी त्या गोठ्यामध्ये टाकून दिल्या जाते। त्याच्यावरती एक गोधडी टाकून दिल्या जाते, एक त्याला जर्मलचं ताट जेवण्याकरता दिल्या जाते। अरे 200 एकर 7 बाऱ्याचा जो मालक आहे त्याची हकीकत सांगतोय मी तुम्हाला। ज्या वेळेला सज्जनांनो त्याला जर्मलचं ताट जेवण्याकरता दिल्या जाते, जर्मलचा ताट अर्थात तांब्या त्याला पाणी पिण्याकरता दिल्या जातोय, त्यावेळेला तो बाप असा विचार करतोय अरे ज्या औलादी करता मी 200 एकर जमीन कमवून ठेवली तीच औलाद जर आज माझी व्यवस्था जर गोठ्यामध्ये करत असेल तर माझ्यासारखा दुर्दैवी आणि दुर्भाग्यवान या जगामध्ये कोण असेल। सज्जनांनो ज्या वेळेला त्या बापाची व्यवस्था गोठ्यात केली त्यावेळेला तो मुलगा काय बोलतो त्या बापाला नीट ऐका। बाबा तुम्ही आमच्या बंगल्यामध्ये यायचं नाही बाबा, ज्या वेळेला तुम्ही आमच्या बंगल्यामध्ये येतात ना बाबा त्यावेळेला आमच्या बंगल्यामध्ये फार मोठे श्रीमंत लोक येत असतात बाबा आणि ज्या वेळेला श्रीमंत लोक आमच्या बंगल्यामध्ये येतात ना बाबा त्यावेळेला त्या श्रीमंत लोकांमध्ये तुम्ही शोभा देत नाही हो बाबा, म्हणून तुम्ही बंगल्यामध्ये यायचं नाही बाबा। काय वाटत असेल त्या बापाला जरा विचार करा। काही काळ जातोय आणि काही काळ गेल्याच्या नंतर तो जो म्हातारा आहे ना बिचारा तो म्हातारा त्या ठिकाणी त्या म्हाताऱ्याचा देहांत होतोय आणि म्हाताऱ्याचा देहांत झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या म्हाताऱ्याचा जो नातू होता ना तो नातू त्या गोठ्यामध्ये जातोय आणि नातू गोठ्यामध्ये गेल्याच्या नंतर ती वलकटी घेतोय, ते जर्मलचं ताट घेतोय, ते जर्मलचा तांब्या घेतोय, तो घंटा घेतोय, या सगळ्या गोष्टीची वलकटी तो तयार करतोय आणि सगळ्या गोष्टीची वलकटी तयार केल्याच्या नंतर ती वलकटी आपल्या डोक्यावरती घेतोय आणि डोक्यावरती घेऊन आपल्या बंगल्यामध्ये येतोय आणि बंगल्यात आल्याच्या नंतर तो बंगल्याच्या पाठीमागल्या आरमलीमध्ये तो ज्या वेळेला त्या वस्तू ठेवत होता ना तितक्यात त्याचा बाप तिथे आला। बाप ज्या वेळेला तिथे आला त्यावेळेला त्या ठिकाणी तो बाप त्या बाळ्याला बोलतोय अरे बाळ्या आपलं म्हातार जर मेलं असेल तर या घाणेरड्या वस्तू का घरामध्ये ठेवायच्या असतात का? आपला बाप जर मेला असेल तर त्या घाणेरड्या वस्तू आता आपण फेकून द्यायच्या। त्यावेळेला तो मुलगा आपल्या बापाला काय उत्तर देतो ते उत्तर माझ्या कीर्तनातून घेऊन जा। तो मुलगा आपल्या बापाला बोलतोय बाबा या वस्तूची गरज आता तुम्हाला जरी नसली तरी ज्या वेळेला तुम्ही म्हातारे व्हाल त्यावेळेला मी या वस्तू कुठून आणू म्हणून आजपासून जपून ठेवतोय बाबा। विठाला विठाला याचा अर्थ असा आहे सज्जनांनो ज्याचं तारुण्य बिघडले त्याचं अर्थात ज्याचं बालपण बिघडले त्याचं तारुण्य बिघडते, ज्याचं तारुण्य बिघडले त्याचं म्हातारपण सुद्धा बिघडल्याशिवाय राहत नाही, पण ज्याचं बालपण आदर्श आहे त्याचं तारुण्य सुद्धा आदर्श जाते। म्हणून माझ्या रामरायाकडे तुम्ही पहा, माझे राम प्रभू 14 वर्ष वनवासाचा स्वीकार करतायत, तो बालपणामध्ये नाही म्हातारपणामध्ये नाही तर माझे राम प्रभू हा तारुण्यामध्ये तो वनवासाचा स्वीकार करतायत आणि वनवासाचा स्वीकार करून ते साधू संतांची आणि धर्माची आणि समस्त प्राणी मात्राचं संरक्षण करण्याकरता तारुण्यामध्ये ते व्रत आपल्या हातामध्ये घेतायत। अभंगाचं पहिलं चरण दया तिथे नाव भूताते पालन, 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 होनिक निर्णन कटकाते, होनिक निर्णन कटकाते, धर्मनीतीचा
ऐका